नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 18 जानेवारी. काल आपण पाहिले की शिकाऱ्यांनी हरणांवर गोळ्या झाडल्या, पण स्वामींनी त्यांना अभय दिले. पण त्यानंतर त्या शिकाऱ्यांचे काय झाले? स्वामींनी त्यांना अक्कलकोट बद्दल कोणते वचन दिले जाणून घेऊया आजच्या भागात. स्वामी ज्या वृक्षाखाली बसले होते तिथे त्या शिकाऱ्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागितली. हरणांपैकी एक पाडस हरवले होते, त्यामुळे ती हरिणी व्याकुळ झाली होती. स्वामींच्या कृपेने ते पाडस सुखरूप परत मिळाले आणि स्वामींनी त्या शिकाऱ्यांना त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली. ते शिकारी मागील जन्मात एक पती पत्नी होते आणि चुकून त्यांनी एका सत्पुरुषांचा अपमान केला होता. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला याल, तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल. आजचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की प्राण्यांनाही स्वामींच्या अवताराची आणि त्यांच्या प्रेमाची जाणीव होती. स्वामी केवळ संकटातून वाचवत नाहीत, तर ते आपल्या अनेक जन्मांच्या चुकाचे क्षालन करून आपल्याला सन्मार्गाला लावतात. स्वामींच्या सहवासाची ओढ ही जन्मोजन्मीची असते. फक्त श्रद्धेने त्यांचे स्मरण ठेवा. स्वामींच्या अशाच नित्यलीला अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.